आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी. फ्रान्स दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदींनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय चर्चा केली आहे. व्यापार करारापासून ते भारतीय खलाशांच्या मृत्यूपर्यंत अनेक विषयांवर दोघांमध्ये संभाषण झालंय. पंतप्रधानांनी खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला तर ट्रम्प यांनी मृत खलाशांना श्रद्धांजली अर्पण करून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र यापूर्वी ट्रम्प मोदी आणि यावेळची भेट या दोघांच्या बॉडी लँग्वेजमधला फरक लपून राहिला नाहीये. G7 परिषदेच्या निमित्ताने भारत आणि अमेरिकेत आलेला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं होतोय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरी स्वभावाचा प्रत्यय सगळ्या जगाला सातत्याने येतोय. अशा लहरी नेत्याच्या मूडवर आपलं परराष्ट्र धोरण किती अवलंबून ठेवायचं याचा विचार मात्र आपल्याला नजीकच्या काळात करावाच लागणार. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीमध्ये ट्रम्प यांनी भारत अमेरिका संबंधांबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. भारतावर कधीही हल्ला झाल्यास अमेरिका भारताच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असं आश्वासन ट्रम्प यांनी दिलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना कोणत्याही संकटाच्या वेळी अमेरिका मदतीसाठी पुढे येईल असंही त्यांनी म्हटलं. दोन्ही देशांमध्ये याबाबत कोणताही लिखित करार नसला तरी अमेरिका भारताला पाठिंबा देईल असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. या बैठकीमध्ये व्यापार, संरक्षण, सहकार्य आणि जागतिक सुरक्षेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या भारतीय खलाशांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुःख व्यक्त केलं. भारतीय खलाशांच्या मृत्यूची माहिती मिळाल्याचं सांगत ट्रम्प यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आता बातमी मान्सून संदर्भातली. भारतीय हवामान विभागानुसार मान्सूनचा प्रवास महाराष्ट्राच्या सीमेवर आल्यावर मंदावलाय. मान्सूनचा प्रवास सध्या तरी कोकणातच थांबलाय. तळ कोकणापर्यंत आलेला मान्सून अचानक गायब झालाय. अनुकूल हवामान नसल्यानं महाराष्ट्रातील